अरे ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर एखादं गांजाचं झाड सापडलं, जरी ते बी त्याने लावलेलं नसतं, ते कुठून तरी वाहून आलेलं असतं, ते बी उगल्यानंतर त्याचं झाड तयार होतं आणि ते झाड जर एखाद्याला पाहवत नाहीये, बघितलं एखाद्यानं, तर तो काड्या करतो आणि काड्या केल्यानंतर लगेच तिथं पोलीस प्रशासन, ते अधिकारी, ते न्यूज नेटवर्क त्या शेताचा पंचनामा करण्यासाठी येतात, की अजून कुठं आपल्याला काही भेटतं का हे बघतात. तर आज त्याच शेतकऱ्याचं संपूर्ण शेतातला माल नाहीसा झाला आहे. अरे जो आपल्याला वर्षभर त्या गव्हाची, त्या ज्वारीची, त्या बाजरीची कमी पडू देत नाही, अन्नधान्याची कमी पडू देत नाही, भाजीपाल्याची कमी पडू देत नाही. आज त्याच शेतकऱ्याचं संपूर्ण माल वाहून गेलेला आहे. त्याची रातोरात शेती नाहीशी झालेली आहे. कुडाचं घर ज्याला म्हणतो आपण, त्या घरामध्ये राहतो आणि ते घरसुद्धा काही काहीचे नाहीसे झालेले आहे. मग आज तेच न्यूज नेटवर्क, आज तेच अधिकारी या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करायला का आज त्या शेतकऱ्याच्या बांधावर, का आज त्या शेतकऱ्याच्या गावामध्ये जात नाही, हा सर्वात मोठा माझा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर या सरकार मायबापनं या नुकसानीच्या भरपाईत द्यावं असं माझं म्हणणं आहे.